नमस्कार. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या विषयावरचा हा एक झटपट आढावा आहे. आज महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त आपण त्यांच्या असामान्य शौर्याचा आणि अखंड संघर्षाचा तो प्रेरणादायी इतिहास अवघ्या काही सेकंदात समजून घेणार आहोत. तर पहिला मुद्दा, आपल्याला वाटतं की महाराज म्हणजे फक्त रणांगणावर लढणारे योद्धे, बरोबर? पण तसं नाहीये. शिवाजी महाराजांच्या तालमीत तयार झालेले हे शूर योद्धे तर होतेच, पण ते एक महान विद्वानही होते. तुम्हाला माहितीये का, त्यांचं संस्कृत, फारशी आणि अशा इतर अनेक भाषांवर अगदी सखोल प्रभुत्व होतं. दुसरं म्हणजे मुघल बादशाह औरंगजेबाशी त्यांनी दिलेला तब्बल 9 वर्षांचा तो प्रखर लढा. आता विचार करा, औरंगजेब त्यावेळी संपूर्ण भारतावर सत्ता गाजवण्याचं स्वप्न पाहत होता. पण संभाजी महाराज त्याच्या मार्गात एका अभेद्य भिंतीसारखे उभे राहिले. सलग 9 वर्ष त्यांनी त्या बलाढ्य मुघल साम्राज्याला अक्षरशः थरथरायला लावलं. आणि शेवटी 1689 मधील त्यांचं ते सर्वोच्च आणि अंगावर काटा आणणारं बलिदान. औरंगजेबानं त्यांना कैद केलं, अमानुष अत्याचार केले आणि धर्म बदलण्यासाठी त्यांच्यावर प्रचंड दबावही आणला. पण हा राजा शेवटच्या श्वासापर्यंत त्या क्रौर्यासमोर अजिबात झुकला नाही. त्यांनी आपला धर्म आणि स्वाभिमान शेवटपर्यंत अबाधित ठेवला. सत्ता मोठी नसते तर स्वाभिमान मोठा असतो, हा त्यांच्या बलिदानातून मिळणारा ज्वलंत संदेश आपल्याला स्वधर्मासाठी आणि देशासाठी नेहमी ठामपणे उभं राहण्याची मोठी प्रेरणा देतो.